पुऱ्या शांतता जंगलात असते. तर पक्ष्यांचीच आवाज. कॉलेज आहे ना. शुभ संध्याकाळ मित्रांनो, मी विजय बागवे पुन्हा एकदा गावातून मी स्वागत करतोय. आणि आम्ही चाललो आहे रानातून त्या डॅम बघायला. तो डॅम मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला डॅम बनतोय, तो बघायला चाललो रानातून. आणि आज टायमिंग भेटलं आहे, पप्पा पण आज घरी आहेत, त्यामुळे आम्ही चाललो रानातून डॅम बघायला. चला मग निघूया. ते पण गेले पुढे. बघा, हे बघा जंगल बघा, हे बघा काय व्ह्यू आहे बघा. ढग आले तिकडे, हे बघा. आज मी जंगल एक्सप्लोर करणार आहे. आज जंगलातून आपण चाललोय. हे बघा, सोनू आणि पप्पा गेलेत खाली पुढे. हे बघा, दगड आहेत ना, हे बघा दगडी आहेत. तो आमच्या इथं पाठवून रस्ता केलेला ना, तो हाच रस्ता आहे. तो आपण डॅमकडे जातो. त्यांचे मोठ्या मोठ्या गाड्या डंपर जाण्यासाठी रस्ता केला आहे. बघा चाकांचे ठसे, पुरा जंगल आहे बघा. काजू आहे, होय काजू झाड आहे बघा. कुठे काजू लागले दिसतात काय? कुठे तर असेल काजू, खाली तर पडतात. बाजूला नदी आहे बघा. आवाज कसा येतो. सोनू बेग 2 बिया भेटल्यात काजूच्या. पाण्याचा आवाज बघा येतो. नदी बाजूलाच आहे ना. असती कशाने चालतोय बघा आम्ही बघा. नदी पूरा जंगल है माझा. टाकळ्याची भाजी. पाऊस पडला रे पडला तर सर्वात पहिली रानटी भाजी येणार ही टाकळ्याची भाजी. पाऊस पडले येते. तेव्हा केवढी मोठी झाली. का आलं पाऊस पडला पाणी कुठून येते बघा. लावून घ्या थांब. लावून घे, सोन लावून घे.
शेतीला पाणी घ्यायचं धरण. झाडं बघ इथे आंब्याचे लावलेत त्यांनी. सर्व आंब्याचे आंबे 70 झाडं लावलेत त्यांनी. हिरवळ गवत बघा, हिरवळगार गवत बघा. पुरा जंगल आहे बघा. ते बघा सह्याद्री डोंगर मागून बघा. काय शेतीसाठी धरण धरलेलं आहे. हा शेती आहे ते धरण. म्हणजे इथले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी धरण त्यांनी म्हणजे हे पाणी अडवलंय. नदीचा पाणी येतो आहे, नदी आहे, इथून नदीचा पाणी साठवलंय, तो नंतर अडवलंय. हा आणि इथून बघा ह्या मार्गाने पाणी त्यांच्या शेतात पाहिजे तेव्हा ते लोक घेतात शेतीसाठी. बघा आता बारीक बारीक चालू आहे पाणी. बघा इथे जास्त पाणी होऊन तोंडावर ठेवलेत. हे दगडी काढल्या ना तर पाणी जास्त पाणी जाणार ह्या मार्गाने. तर त्यांच्या शेतीसाठी पुरा झाडं शेती लावणीला कामाला येतील हा पाणी. हा बघा हा पुरा पाणी त्यांच्या लावणीला कामाला येईल. भरपूर पाणी साठलंय बघा. पण ढोपऱ्या एवढा पाणी असेल इथे अडवलाय तो. बघा पाणी बघा, मासे पण आहेत. चल टाकल्याची भाजी बघा आली. टाकळाच टाकळा बघा किती. आणि मुंबईला विकत भेटते आणि ते फ्रीमध्ये बघा. बघा इथे रानच होता, यांनी जरा रान थोडं हे करून झाडं लावली त्यांची. ठीक आहे ते झाडं तोडली त्यांची रानटी झाडं, पण हे झाडं लावली त्यांनी. हा आंबा आहे तो रायवळ आंबा आहे पूर्वीचा. आणि हे लावलेत ते त्यांनी हे झाड हापूस आंब्याचे. म्हणजे झाडं काढून पण त्यांनी झाडं लावलेत भरपूर 70 झाडं. बघा आवळ्या झाड पण आहेत मध्ये. म्हणजे चांगले गेले. वरती तेव्हा स्ट्रेट पाणी खाली येत आहे. धुका आहे धुका. हा जरा आता तो मंदिर ना वरती मंदिर आहे ना, तिकडूनच आपण बप्पा खाली आलेलो ना. आपल्याला ना धरणं लागलेली 2-3 त्याच्यात बसून आलेलो खाली. ते इकडे वरती तिथे कडी म्हणजे ह्या मार्गाने आपण गेलेलो भाटावर त्या मार्गाने असा. आणि तिकडे समोर आहे ते डोंगर सह्याद्री डोंगर मंदिर आहे तिथे गेलेलो. रुद्राई मंदिर बाकी खाली गावात आहे. वगैरे खाली गावात आहे. खाली गावात ना रुद्राई फक्त एकटीच वर आहे. त्याला मुंबई टायमाला त्याला आणता त्याला खाली मुंबई टायमाला. धुका बघा पुरा धुका आहे बघा. कसा पुढे होते बघा. दिसतंय की नाही मला ते बघा. का व्ह्यू आहे रे एक नंबर. इथं पण नदी चालू आली. वाल आहे वरतून पाणी येते डोंगरातून पाणी येते. नाहीतर मे महिन्यात सुकी असते. एक मिनिट गाव्या एका साईडने चिक्कल पण झाली. असती पाण्यातून जाऊ आपण. गार पाणी एकदम बघा. गार पाणी बघा गडगडते.
पाऊस येईल जोरात वाटतं. हे बघा इकडे काय केलंय पाणी पाहिजे ना कोणाला. हा मारला पण ते पाणी भरून नाही भेटलं, थांबला नाही तो. म्हणजे हे खड्डा पडलाय पाणीसाठी. खड्डा मारला होता त्यांनी हा धरणाला वरती ते मातीचं बांधकाम करतात, चपटाचं माती. हा त्याला पाणी मारून ते रोलर फिरवतात हा काय त्याच्यावरती. त्यासाठी खड्डा वाढला. खड्डा मारला पण तेव्हा काय संपला पाणी, मारलं तर पाहिजे होता पाणी नंतर संपला. हा काय नंतर ते आपल्याला मारलं तिथे पाणी. हा तर आता पावसाचं पाणी साठलंय ना, पुरं पावसाचं पाणी साठलं. पाणी शुद्ध वाहून जाईल. हा माती सगळं वाहून झालं. कुठनं हा काय निघाला ना, वाहून झाले सगळं. हा हिचे हे जे आंबे काढलेले कधी गेल्या वर्षी कसल्या गोणा भरून गेलेले. हा काय हा आणि हा दोन्ही पण खायला आहेत आंबे वरती. हे बघ आंबा बघायचा ताजा ताजाचे. उचला बघूया. कुठं होतं मोहा होतं काय. हा हा बघा मस्त आंबा आहे, मस्त वास आंब्याचा, मस्त येतो बघ. रायवळी आंबा सोनू घे. ताजा चिकवाला. हा बघ थांब हा बघ अगे हा बघ आत्ताच पडलेले ते बघा आंबे. घे मोह होतं का इथे. असतं तर पहिलंच काढून घेऊन गेले असते आंबे. बघा वरती ओ पा हाय मोहा. हो हा बघा इथे बरोबर बोललेला. हो का हो मोहा बघितलं आहे ना. हा कसा काढायचा वरती चटपटीत आहे ना. पप्पाने मिळ काढलाय झाडावर चढण्यासाठी, म्हणजे सपोर्ट चढण्यासाठी वर. आणि हा मोहा, या मोहाला काढायचं आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. हो हा मोहा आहे, याला काढायचं आहे. 50 किलोचा माणूस उचलणारा. असती पुढे जा असती. चल असती धरून ठेव. पप्पा चढले होते झाडावर. असती असती या हा त्यात फांदीला असती. बदमाशी पोळा. उडाले माशा उडाल्या माशा. हा उडतात माशा. आला थांब मासे येते. थांब शौर्य लांब हे सोनू लांब. माशांना जाऊन दे. मासे बघा हे बघा. मासे आहेत. पप्पा वरती चढले. चावल्या
असते असते वरती आहेत. सोनू पकड त्यांना. इथेच उभा राहा, पुढे येऊ नको. हा बघा मधाचा पोळा बघा. मासे बघा. हो असते उतरले बघा. मधपशी बघा. मला हे व्हिडिओ आहे ना कट करून हातावर पाठव. हे बघा हातावर बघा. एकदम फुल मध. एकदम फुल फुल मध. पडेल 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 पडेल. मस्त भेटले. अहो पडायला किती हे बघा. चला तेवढं काम. हा बघा हा डॅम एक साईड पुरी झाली आणि हे एक साईड आता इथून तयार करणार आहे. हे असं केलं ना साईड, तर असं इथे एक साईड करणार आणि इथे पाणी अडवणार पुरा इथे. हो अजून जातील 4-5 वर्ष जातील. 1 वर्ष आता झालं, गेल्या मे मध्ये चालू केलेलं. अजून आहे एवढंच झालं काम. हे काय हा पुरा मोकळा करतील आणि इथे बांधलं केलं आहे तसंच इकडे करतील आणि मध्ये पाणी साठवायला. तर आमच्या शिरगावात पण झाला बाबा डॅम. आता पुरं जंगल. हा रस्ता इथून गाड्यावरती जायला गेला. ही साईड भिंत इकडची करणार आहे आणि एक तिकडची दाखवतो. वरती जाऊन दाखवतो. हा बघा हा भाग झाला आहे आणि थोडा बाकी आहे आणि इकडे असं तसंच असं इकडे करणार आहे. आणि हा पाणी साठवायला हा पुऱ्या एड्या बघा. आणि हे जुने आंबे आहेत हे सर्व, म्हणून गोड जंगलात म्हणून आंबे टिकले ते बघा. हा पण आहेत इकडे जाळलं म्हणून काहीतरी, म्हणून हे सुकले येतील. पण झाड आहे, जिवंत झाड आहे तिकडचं. होईल. चला निघूया आपण. ए मधाची पोळी पकड. ही बॉर्डर आहे सांगायची. ही बॉर्डर आहे ही बॉर्डर आहे. सीमा आहे, सीमा गावाची. ही गावाची सीमा आहे, शिरगाव गावाची सीमा ही वरती दिसते ना. पलीकडे पोपली गाव आहे. तिकडे पलीकडे पोपळी गाव. सीमाची वर गेली. ही सीमा आहे. हे शिरगावात डॅम बनतोय. हे बघा मधमाशी आहे. हे बघा कशी आहेत बघा. इकडं पण आहे. हे मध पडतोय बघा. बघा मध पडतोय बघा सोनूच्या हातावर. चट हो चांगलं आहे. प्युअर मध, प्युअर मध, एकदम प्युअर मध. असे रानातच भेटतात. असं रानात फिरलो विरलो तरच आपल्याला भेटतं हे सर्व. हे रानातलं सुख. आणि मुंबईत भेटतो तो मध बाटलीतला, तर तो गुळाचा मध असतो मिक्स केलेला आहे बघा. प्युअर एकदम मस्त. हे काय आहे? हे पण मधच आहे ना. हे त्याच्या ह्याच्यामध्ये अंडी असतात. ते बघा हे ना, हे अंडी असतात. ते बघा अंडी दिसतात. हे बघा हे अंडी आहेत त्यांचे माशांच्या. आणि हा मध आहे इकडे. हा मध असतो. हो बघा पाऊस उठलाय बघा तिकडून. चला आपण पण निघालो. ए चल सोनू, आम्ही पण इथून निघालो डॅम बघून. लोक घरी जा, पाऊस उठलाय. पाऊस पडेल वाटतं बघा. हा आलेच लहान आहेत काय? मोठे असतील. पाऊस आला आला बघ. पप्पा त्याच्या आतमध्ये पण एक छत्री आहे. तिला मला बघा
म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये राहाल. ते छत्री आहे बघा. मला घे ना. पण मी कसा पकडणार? तो कसा छत्री पकडेल? माझ्या हातात तर मोह आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे ना. मोबाईल आणि हे पण आहे. आला आला काय आला पाऊस आला. बघा. तो तिकडून खालूनच आला पाऊस बघा. पण छत्री घेतली आणि सोनूने पण छत्री घेतली. दिवस मोठा आहे म्हणून उजेड आहे. आतापर्यंत काय झालं? काळाच झाला. व्हायचं पाणी कुठे जातो? ना खाली दुसरी ना त्या साईडने आहे ती वेतलवाडीची इथून आहे ती. इथे गेले होते, इथे जॉईन झाली ती. हा इथे तीन आले एकत्र. इथे इथे काय तीन आले एकत्र. हे वरतून आलाय तो आणि तिकडून आलाय तो. मधून एक आली हा आणि धरणातून एक आली. हा असे तीन आहेत. तीन आहेत काय? म्हणजे हा एक ही इकडून खाली गेली. इथं आहे, इथं 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 आहे, तिथे आहे. इकडे पुढे जाऊ नका. मस्ती. एक आली. हा त्यामध्ये आपण मधून आलं की दोन. तीन. ही तीन ना. ते एकत्र झाले. तिथे तीन पुढे जाऊन तीन एकत्र होत आहेत. झाला. व्हाल ना. पुढे नवीन तयार होते. हो हो. आला पाऊस गेला पण लगेच. ते कोपऱ्यावर झाले ना दोन एकत्र. आणि ती कोपऱ्यातली आहे ती वेगळी ना तिथून तिकडून पुढून आहे ती. धरणाकडून येते ना. हा ती सरली ते. हा आता इथे मोठी भेटली ती कोपऱ्यात तिला भेटली. हा काय खाली दोन आल्या तिथं. एक होऊन आली. हा हा तिथं आली तर परत झाली एक. इथे एक झाली. तिघींची एक झाली. तिघींचे इथून. ठीक आहे. इथं खाली नाही पुढे खाली. हा तिथं 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 तो कोपऱ्याचं पुढं तसं. बघूया नदी बघून या. हे पाऊल वाट रानातील एकदम छोटी. हे बघा हे काय पुरं गवत आहे. सामावून खाली बघून चालायला लागेल. जनावर विनावर कधी असतो खाली बघून सांभाळून जायला लागतं. सोलर पॅनल आहेत ते. काय रे बाबा ते? सोलर पॅनलच आहे. आवाज आहे पाण्याचा काय. हे बघा दोन तीन एक होऊन आली इकडनं. हा ते कोपऱ्या भेटल्या तिकडे तिथे. तिकडे दोघींचे भेटले आणि ही आली ती तिसरी इथं खाली ते खाली आली म्हणजे एक झाले सर. एक झाले म्हणजे इथं सर्व एक झाली. तिघींची एक झाली. ही तिघांची पुढे गेल्यानंतर ते आमच्या आपल्या घरच्या तिकडची एक आणखी येईल. अजून एक. हा मग पुढे गेल्यानंतर चारची एक होऊन जाईल खाली. चारची एक होईल ना पुढे. मग आपल्याकडनं वरतून आलाय तो आपल्या ब्रिजची इथून. आपल्या इथं हा ब्रिजची इथून पाणी आलाय तो ना. तो चार चला इकडे. चला इथून वरतून जाऊया ना. आलं तिथून निघूया. चारची एक होऊन खाली आली, मोठी मोठी. आला मग चारच्या नंतर होतो मोठी खाली. हा टाइम लागतो. लोक कामात येतात. हा प्रमाणात टाइम लागतो. तिकडून आलो. तिकडून हा इथून इथून वाट चुकली आमची. इथून झाला पाहिजे. आम्ही चाललेलो इकडे इकडून.
हे बघा, रानातून जायची मजाच वेगळी असते. सर्व जंगल, पुरा निसर्ग. हे बघा, ही बघा, ही फुलं तुम्हाला माहिती आहेत का? ही कुड्याची फुलं. ह्याचं शेंग पण होते आणि भाजी पण होते. हे शेंग तर ना आली अजून, तर भाजी पण होते. ही कुड्यांची भाजी थोडी कडू लागते पण छान असते. म्हणजे फुलांची पण भाजी होते आणि त्या कुड्याचे शेंगा आहेत त्याची पण भाजी होते. कडू असते पण उकळून त्या शेंगा जरा उकळल्या गरम पाण्यामधून पिळल्या तर कडवटपणा निघून जातो. भाजी खूप छान लागते. कधी खाल्ली आहे का तुम्ही? असेल खाल्ली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला, खाल्ली असली तर. तुम्ही आलायच काय? आलाय आर्टिस्ट तर आहे. ते चप्पल तो लाल लाल त्याला फोटो काढ ना. करते ना भारी. व्ह्यू बघा काय मस्त. इकडे ढग आलेत आणि बघा सूर्य मावळतोय वरती लाल. आमचा सोनू दमला. दमलो नाही, चप्पल दमवते मला. बघ ना, एका साईडला जाते दुसऱ्या साईडला जाते. माती लागली ना चपलीला, पूर्ण भरली आहे. माती लागल्यानंतर तसं होतं. पाय उठत नाही आणि पाय सरकतात त्या मातीवरनं. त्या आला आतमध्ये आलं झाडाखाली तर काळोख वाटतं. उजेडत नाही, उजेड कमी झाला. आलास काय रे? हो. आम्ही घराच्या इथे आला, आमचं घर आहे बघा. आलो रे ये असते. माती लागली पाय सरकतोय. स्ट्रगल आलो हवा आमचं घर मागच्या बाजूला आलो. मागच्या बाजूला आलो. उचलो. आलो आलो घराची आलो आलो घरात. आता निघूया नको ना. छत्री घेऊन घे. ठीक आहे. पडेल पडेल. थांब थांब. हात धुये हात धुये. मध पुरा लागलाय हाताला. हात सोड, हात. खाली जातोय. ते आपला तोतबरीचं झाड आहे. ते तोतबरीचे थोडे आंबे लागलेत ते काढूया. त्यासाठी आम्ही चाललोय. आताच रानातून आलोय. तिथून बघायला वेगवेगळं मजा घ्यायला आली. म्हणजे निसर्ग बघायला भेटला. आणि हे बघा हाताला पण त्या मधाचा वास येते. हातावरतीच घेऊन आलो ना मी. हातावरती मधाचा वास येतो पुरा. बघा खाली आपला तोतापुरीचं झाड आहे. जाऊन आंबे गाड्या पप्पा येत आहेत. 7 वाजलेत तरी पण उजेड बघ इथे. मोकळ्यावरती आलोय म्हणून उजेड आहे ना, तर रानात एकदम काळोख वाटतं झाडीमध्ये. काय कमी आंबे आहेत पण काढलेच खाली खाली होते ना. बायलावून दिले ना. त्यापून आले मार्चमध्ये जेव्हा लहान होते ना आंबे. दर सोनू फटाफट पिशवी पकड. समोर तुम्ही 3 झाड आणले तुम्ही नाही.
2 मिली ना. 3 झाडं असती तर आता मग त्यातलं एकच जगलं. आपण बाट्यानेच लावलेला. तीन झाडं जर असती आणि एवढा आंबा असता तर मग भरपूर लागतोय. त्याचा पप्पा तोडणं होत्या झाड आहे ना हो? नंतर तोडणं होतं त्या वर्षीच लागायला लागला. आताच व्हिडिओ चालू करतोय कारण की इथं लाईट गेलेली. आताच लाईट आली आहे. आणि खाली तोतापूरच्या आंबे काढले आम्ही आमच्या झाडावरचे. आणि पुरा रान फिरवलं आमच्या इथला. आणि डॅम दाखवला. आणि प्लस तिथे आम्हाला भेटला मधमाशा पोळा. तो पण पप्पाने काढला आम्ही. पुरा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. शेअर नक्कीच करा, लाईक कमेंट. आणि चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.